बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या येवल्यामधील मटण खानावळ या राज्यामध्ये पूर्णपणे प्रसिद्ध आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये मटण खाण्यासाठी येवल्यामध्ये येत असतात। मात्र गेल्या 2 दिवसांपासून कमर्शियल गॅसचा पुरवठा हा बंद आहे आणि त्यामुळे खानावळ सुद्धा बंद ठेवण्याची वेळ हॉटेल मालकावर आली आहे। दरम्यान बाहेर गावावरून आलेल्या खवय्यांचा इथे हिरमोड झालेला आहे। येवल्यामधील हॉटेल मालकांनी आता सर्व स्वयंपाक चुलीवर सुरू केलाय। व्यावसायिक गॅसचा पुरवठा हा सुरळीत होईपर्यंत किमान घरगुती गॅस वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सुद्धा हॉटेल मालक करतायत। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे खास करून कॅटरिंग व्यावसायिकांनी चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांच्या ऑर्डरची पूर्तता करावी त्यांना लागते। त्याकरता वखारमधून त्यांना लाकडं आणावी लागतायत आणि याचा परिणाम लाकडाच्या मागणीवर सुद्धा झालाय। 2 दिवसात लाकडाची मागणी ही 40% वाढली आहे। तसंच नागपूरमध्ये गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांनी चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात लाकडांची मागणी वाढलेली आहे। कमीत कमी 50% कुंभार समाज आहे। त्यांनी गॅसचे भाव वाढले तेव्हा चुली वाढल्या होत्या आणि आता पुन्हा गॅस भेटतच नाहीये तर पुन्हा चुलीचं डिमांड वाढलेलं आहे। पहिलं तर लोक वापरतच होते चुलीचा स्वयंपाक खात होते, पण आता सुद्धा चुलीचाच खायला पाहिजे लोकांनी गॅस वाढल्यामुळे। पण आता युद्ध सुरू झालं, गॅस मिळत नाही गॅस मिळत नाही ना, मग चूलच परवडती ना, गॅस परवडतच नाही ना। मग चल 1000 रुपये घातल्यापेक्षा सरपण भरपूर राहतं ना, मग चुलीचाच वापर केला पाहिजे।